नमस्कार मित्रांनो, सारं काही तिच्यासाठी 29 ऑगस्ट प्रोमध्ये निशीची अवस्था बघून रघुनाथला खूप राग येतो. तो चला उमा, निशीचा हात पकडतो आणि घेऊन जात असतो. साहिल म्हणतो, रघुनाथजी सुनिये ना. मेघना म्हणते, माझं ऐकून तर घ्या. पण रघुनाथ मात्र कुणाचंही ऐकत नाही. हॉलमध्ये आल्यानंतर निशी एकदम थांबते. आता रघुनाथ तिच्याकडे आश्चर्याने बघायला लागतो. पण निशी मात्र काही बोलत नाही. पुन्हा चालायला लागते. मेघना स्वतःने आणलेले बॅग उचलते, निशीचा हात पकडते आणि तिघं पण निघून जातात. आता मेघनाच्या पायाखालची जमीनच सरकते. ती आता नीरजला फोन करते आणि नको ते सांगायला लागते. नीरज बोलतो, माझा विश्वास बसत नाही आहे. माझी निशी विनाकारण अशी वागू शकते. निकी त्याला थांबवायचा प्रयत्न करते, पण नीरज म्हणतो, नाही, मी तिला आत्ता कॉल करतो. रघुनाथ फोन उचलतो आणि म्हणतो, हे बघा नीरजराव, आत्ता निशिगंधा बोलण्याच्या मनस्थितीत नाही आहे. आपण उद्या बोलूया. रघुनाथ फोन ठेवतो, पण नीरज म्हणतो, असं काय झालं निशीला की ती बोलण्याच्या मनस्थितीत नाही आहे? तुम्हाला काय वाटतं? आता या मेघनाचं सत्य समोर यायलाच हवं का? आणि तिचा माज उतरायलाच पाहिजे का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.